श्रावण सोमवार व्रत आता अगदी जवळ आलेले आहे. श्रावण सोमवार व्रत 2026मध्ये या 5 चुका तुम्हाला चुकूनही करायच्या नाही, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. श्रावण महिना म्हणजेच देवाचे देव महादेव भगवान शिवशंकराच्या भक्तीचा सर्वात पवित्र आणि मंगलकारी काळ वर्ष मानला गेला आहे. यामध्ये 2026मध्ये 30 जुलै गुरुवारपासून या पावन महिन्याची सुरुवात होणार आहे आणि हा महिना 28 ऑगस्ट शुक्रवारपर्यंत चालणार आहे. यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे, कारण या काळात सर्वात सिद्धयोग, अमृतसिद्धी योग आणि धनप्राप्ती योग असा एकापेक्षा एक दुर्मिळ आणि शुभ योग एकत्र येत आहे. या अद्भुत योगामुळे तुमच्या वर्षानुवर्षाची गरिबी, दुःख आणि संकट दूर होऊ शकतात. पण शास्त्रानुसार श्रावण सोमवारच्या दिवशी किंवा संपूर्ण श्रावण महिन्यात काही कामं करण्याची कडक मनाई आहे. जर आपण नकळत या गोष्टी केल्या तर भोलेनाथ प्रचंड क्रोधित होतात, माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते आणि हसत्या खेळत्या घरात भयंकर गरिबी किंवा दरिद्रता येऊन पसरते. म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की श्रावण सोमवारच्या तिथी, पूजेची योग्य पद्धत, काही चमत्कारी उपाय आणि अशा 5 मोठ्या चुकांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ज्या आपल्याला कोणत्याही परिस्थितीत टाळायच्या आहे. यंदाच्या 2026मधील श्रावण महिन्यात एकूण 4 श्रावण सोमवार येत असून त्याच्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. त्या नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. श्रावण सोमवार 3 ऑगस्टला आहे, तर दुसरा श्रावण सोमवार 10 ऑगस्टला आहे. तिसरा श्रावण सोमवार 17 ऑगस्टला आहे. तर या दिवशी नागपंचमीचा अतिशय मोठा आणि शुभ संयोग जुळून आलेला आहे, ज्यामुळे या दिवसाचा महत्त्व 1000 पटीने वाढेल. चौथा आणि शेवटचा सोमवार म्हणजे 24 ऑगस्टला असणार आहे. श्रावण सोमवारी महादेवाची पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदयाचा काळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर आणि संध्याकाळची वेळ म्हणजेच प्रदोष काळ हा सर्वात फलदायी मानला गेला आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं, स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की या दिवशी विसरूनही काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही, कारण काळा रंग शिवपूजेत अशुभ मानला गेला आहे. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन आपल्या घरातील मंदिरात किंवा शिंपल्यात जाऊन उपवासाचा संकल्प करायचा आहे. हे व्रत तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार संपूर्ण दिवस करायचा आहे. पाणी न पिता म्हणजेच निर्जल करू शकतात किंवा दूध आणि फळाहार खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकतात. भगवान शंकराची पूजा करताना काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये गाईचं कच्चं दूध, ताजं दही, शुद्ध मध, गाईचं तूप, साखर, पांढरं चंदन, भस्म, अखंडित असलेले तांदूळ, बेलपत्र, धोत्र्याची फुलं, आकडा किंवा मदाराची फुलं, अखंड तांदूळ, अक्षता, शुद्ध तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवासुद्धा चालेल. कापूर आणि नैवेद्यासाठी फळं किंवा मिठाई याचा समावेश करा. पूजेच्या सुरुवातीला शिवलिंगावर आधी स्वच्छ जल व्हायचं आहे. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखरेनं पंचामृत तयार करायचं आहे आणि त्या पंचामृताचा तुम्हाला महादेवाचा अभिषेक करायचा आहे. यानंतर पुन्हा शुद्ध जलाने किंवा गंगाजलने शिवलिंग स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कपड्याने हलक्या हाताने पुसायचं आहे. महादेवांना पांढऱ्या चंदनाचा त्रिपुड लावायचा आहे आणि भस्म अर्पण करायचं आहे. शिवपूजेत हळद आणि कुंकू वापरणं पूर्णपणे वर्ज्य आहेत. ही गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवायची आहे. यानंतर बेलपत्र, चिकटा, भगवार आणि चंदनाने राम किंवा ओम लिहून ते शिवलिंगावर उलट व्हायचं आहे. महादेवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. आधी मन आपलं शांत करायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा किंवा 5 ते 11 माळी जप करायचा आहे. शेवटी शिवचालिसा किंवा महामृत्युंजयचा या मंत्राचा पठण करायचा आहे. तुम्हाला जर हा मंत्र वाचता येत नसेल तर तुम्ही तो मोबाईलवर सुद्धा लावू शकतात. कापूर पेटून आरती करायची आणि सर्वांना प्रसाद वाटायचा. आता आपण त्या 5 मोठ्या चुकांबद्दल आणि
वर्जित गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया, ज्याच्यामुळे घरात गरिबी येते आणि ज्यामुळे महादेवाचा आशीर्वाद मिळत नाही. पहिली मोठी चूक म्हणजे शिवलिंगावर काही विशेष गोष्टी अर्पण करणे. शास्त्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की महादेवाच्या पूजेत हळद, केशर हे व्हायचं नसतं. शेळ्यांचं म्हणजेच नारळाचं पाणी चढवायचं नसतं. तुळशीचे पाने अर्पण करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. महादेवाला तुळशीचं पान चालत नाही. तुळस जरी भगवान विष्णूंना प्रिय असली तरी जलांधर नावाच्या राक्षसाच्या कथेमुळे ती शिवपूजेत वर्जित मानल्या जात नाही. दुसरी मोठी चूक म्हणजे तुळशीच्या पूजेशी संबंधित नियम. श्रावण सोमवारी स्त्रिया आपले केस मोकळे सोडून तुळशीला जल अर्पण करतात किंवा तिची पूजा करू नये. असं केल्यानं वैवाहिक जीवनामध्ये कलह आणि वाद निर्माण होतो. तसेच तुळशीला सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर जल वाहू नये आणि रविवारी किंवा एकादशीला पाणी घालणे टाळायचं आहे. तुळशीला संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. घरातील वास्तुदोष दूर होतो. तिसरी मोठी चूक म्हणजे तामसिक अन्नाचं सेवन आणि चुकीच्या वस्तूंचं दान. श्रावण महिन्यात मांस, मध, अंडी, लसूण आणि कांदा यासारखे तामसिक पदार्थाचा घरात प्रवेशही होऊ द्यायचा नाही, कारण यामुळे घरात आजारपण आणि दरिद्रता येते. तसंच या दिवशी घराबाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला किंवा अनोळखी माणसाला दूध किंवा पांढऱ्या वस्तू दान करायच्या नाही. आपण या गोष्टीची सविस्तर काळजी घ्यायची आहे. दान नेहमी संयुग आणि गरीब व्यक्तीलाच द्यावं. सोमवारच्या दिवशी लोखंड, धारेदार वस्तू, प्लॅस्टिक, कचरा किंवा जुने फाटलेले कपडे कुणालाही दान करायचे नाही. यामुळे कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर होतात आणि माणूस कर्जाच्या चक्रव्यूहामध्ये अडकतो. चौथी मोठी चूक म्हणजे कौटुंबिक वाद आणि शारीरिक संबंध. श्रावणात घरातील सदस्यांनी एकमेकांशी भांडण किंवा वाद घालू नये, कारण घरात होणाऱ्या कलहामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते. या पवित्र दिवशी आणि व्रताच्या रात्री पती पत्नीने पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. शास्त्रात या दिवशी शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे वर्ज्य मानलं गेलं आहे, कारण यामुळे होणारी पाचवी मोठी चूक म्हणजे शरीराची स्वच्छता आणि निसर्गाचं अवमान. श्रावण सोमवारी महिला असो किंवा पुरुष असो, कोणीही आपली नखे कापू नयेत, दाढी किंवा डोक्याचे केस कापू नयेत. तसेच सुहागण महिलांनी सोमवारच्या व्रताच्या दिवशी डोक्यावरून केस धुणे टाळायचे आहे. असं केल्याने कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती खराब होते, ज्याच्यामुळे मानसिक शांतता लाभत नाही, आर्थिक नुकसान सोसावे लागतं. याशिवाय श्रावण महिन्यामध्ये झाडे झुडपे तोडणे, हिरवे गवत उपटणे किंवा झाडांना नुकसान पोहोचवणे हे महादेवांना अजिबात आवडत नाही, कारण निसर्ग हा महादेवाचाच रूप मानला गेला आहे. म्हणून या संपूर्ण पवित्र महिन्यात आपलं मन पूर्णपणे शांत, शीतल आणि क्रोधापासून दूर ठेवायचं आहे. कुणाचाही अपमान करू नका, कुणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका. महादेवाची भक्तीमध्ये लीन राहून जे लोक या नियमांचं काटेकोरपणे पालन करतात त्यांच्या घरातील गरिबी दूर निघून जाते. भोलेनाथाच्या कृपेनं घरात सुख, समृद्धी, संपत्ती आणि ऐश्वर्य कायमचं टिकून राहते. तुम्हाला जर ही उपयुक्त माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकाला, मित्रपरिवाराला शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्कीच लिहा आणि व्हिडिओला लाईक करा.